बोलू. काही आरोप तुमच्यावर झालेले आहेत, काय सांगाल? साधारण 2022 साली जो राज्यभरात जो उठाव झाला आणि त्यानंतरच जर रवी इंगोले साहेबांचं तुम्ही जर सगळं क्षीरसागर कुटुंबियांवर केलेले त्यांचे जर आरोप बघितले तर मग त्यामध्ये खास करून 2022 ते 2024 झालेले सगळे प्रसंग असतील किंवा मग 2024 सालची विधानसभेची निवडणूक असेल. विधानसभेच्या दरम्यान देखील मोठ्या प्रमाणात क्षीरसागर साहेबांवर त्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला. मग अशाच पद्धतीची उत्सुकता लोकांची गोळा करून ते पेनड्राईव्हच्या माध्यमातून काहीतरी त्यांनी त्यावेळेला आमच्यावर आरोप करण्याचे प्रयत्न केले. मग झालेली महानगरपालिकेची निवडणूक, महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील अशाच पद्धतीचे काही पत्रकं वाटले, काही ऑडिओ क्लिपिंग्स आमच्या मतदारसंघात त्यांनी सर्क्युलेट करण्याचे प्रयत्न केले. हे सातत्यानं क्षीरसागर साहेब किंवा क्षीरसागर साहेबांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याच्या दृष्टीनं हे सर्व आरोप आमच्यावर वेळोवेळी केले जातात. खरं म्हणजे काही कायदेतज्ञांशी मी देखील बोलत आहे. आज दिवसभरात आत्ताच नुकतीच पत्रकार परिषद त्यांची झालेली आहे. मी त्यांचा सल्ला घेऊन मग भविष्यकाळात कशा पद्धतीनं ह्या गोष्टीला सामोरं जायचं हे आम्ही त्याची दिशा ठरवीन.